अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आपण सर्वजण महिनाभर खूप कष्ट करतो आणि महिन्याचा पगार घेतो। अनेकदा आपल्या असे लक्षात येते की पगार हा टिकत नाही। पैसे हातात आले की विनाकारण खर्च होतात। आपल्या आयुष्यात पैशाला खूप महत्त्व आहे। तितकंच पैसा हातात टिकून राहणं खूप गरजेचं झालं आहे। पगार झाल्यानंतर जर काही शुभ आणि प्रभावी उपाय केले तर माता लक्ष्मी स्थिर होते आणि अनपेक्षित होणारे खर्च टाळले जातात। हे उपाय पारंपरिक आहेत आणि वास्तुशास्त्रीय हे उपाय खूप प्रभावी आहेत। धनवृद्धीसाठी हे उपाय शुभ मानले गेले आहेत। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पगार झाल्यानंतर येणाऱ्या पैशावर कोणते उपाय करावेत, यामुळे माता लक्ष्मी स्थिर होईल आणि धनवृद्धी होईल। तर पहिला उपाय आहे, आपला ज्या दिवशी पगार होतो त्या दिवशी मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि पगारातील 2 रुपये किंवा 1 रुपये अशी 2 नाणी घ्यायची आहेत आणि ती लक्ष्मी मातेच्या समोर तांदळात ठेवून त्याचं पूजन करा। ही नाणी देवी लक्ष्मी समोर ठेवून श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा आणि दुसऱ्या दिवशी ती नाणी पर्समध्ये ठेवा। या उपायाने पैशाचा ओघ टिकून राहतो। पगाराच्या दिवशी सकाळी ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा। यामुळे अडकलेले पैसे मिळतील आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल। प्रत्येक पगारानंतर तिजोरीत कापसाचा बोळा चंदन किंवा गुलाब अत्तरामध्ये भिजवून ठेवा। या उपायाने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि लक्ष्मी स्थिर होते। पगारातील पहिली नोट ही हळद कुंकू लावून त्या नोटीचं पूजन करा आणि तिजोरीत ठेवा, कारण पहिली नोट ही भाग्योदय उजळणारी असते, म्हणजेच ही भाग्य नोट असते। या उपायाने महिनाभर घरात धनप्रवाह टिकतो। यामुळे पहिला जो पगार येतो त्यातील एका नोटीचं पूजन करायला पाहिजे। आपल्या पगारातील थोडा भाग मंदिरात किंवा गरजूंना दान करा किंवा गाईला खाऊ घाला। असे केल्याने धनवृद्धी होते, लक्ष्मी माता प्रसन्न होते। दान हे मनापासून आणि उजव्या हाताने करा, यामुळे घरात शांतता आणि समृद्धी येते। जेव्हा पगार घरात येतो तेव्हा घरात देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा। देवीला हळद कुंकू मिठाई अर्पण करा, यामुळे पैशाचं स्थैर्य वाढतं। पगार मिळाल्यानंतर सायंकाळी कचरा काढून काळे मीठ पाण्यात टाका आणि त्या पाण्याने फरशी पुसा। हा उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि पैशाचं नशीब उजळतं। हे उपाय खर्चिक नाहीत व फार वेळ लागत नाही। हे उपाय मनापासून आणि श्रद्धेने केले तर लक्ष्मी स्थिर होते आणि मनाला शांती मिळते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा।